नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे. तर मी आज चाललो आहे डोंबोलीला पश्चिम मोठा गाव, इथे स्वामी समर्थांचं मठ आहे. इथून पुढे सर मठामध्ये रोड जातो. हा ब्रिज जो मानकुलला टच होतो, म्हणजे मानकुलला जायचं असेल भिवंडी मानकुलला, तर ह्या ब्रिजने जाऊ शकतो. इकडे शेअरिंग आहे रिक्षाची, 25 रुपये घेतात जाण्यासाठी. आणि आज समोर जी बिल्डिंग बनते ना मित्रांनो, ही स्वामीनारायण सिटी आहे. हा जो रोड येतो समोरून, हा स्टेशनवरून येतो. स्टेशनवरून इकडे जर मठामध्ये यायचं असेल तर मोठा गाव 20 रुपये घेतात रिक्षावाले. आणि सरळ येऊन आपलं ह्या साईडला इकडे खालती मठामध्ये ह्या ज्या रिक्षा लागल्यात ना मित्रांनो, त्या डायरेक्ट भिवंडीला म्हणजे मानकुलला जातात. हा ब्रिज बनला आहे मानकुलीचा, म्हणजे हा मानकुलीवरून पण तुम्ही मठामध्ये येऊ शकता. 25 रुपये घेतात रिक्षावाले. आणि आता बस पण चालवल्या, बसवाले 10 रुपये घेतात. मित्रांनो, समोर बघा शिवम येतोय, शिवमची मम्मी. हा रोड चालला आहे समर्थांच्या, म्हणजे हा रोड चालला आहे मठामध्ये. चला तर मग शिवम आहे, खूप मस्ती. हा रोड चालला आहे मित्रांनो मठामध्ये. समर्थांचा हा प्रकट दिन आहे. इथे मित्रांनो बोर्ड लागलेला आहे समर्थांचा मठ. या साईडला आपल्याला लेफ्ट मारत आहे, या साईडला इथे बोर्ड लागलेला आहे समर्थांचा. मला बोर्ड लागतो. इकडून जायचं आहे. या बोर्डच्या इथून लेफ्ट मारून हा रोड सरळ मठाच्या इकडे जातो. असा क्रॉस करून कच्चा रोड जातो पुढे. कच्चा रोड बरोबर समर्थांच्या मठामध्ये जातो मित्रांनो. खाली उतर ना, थोडा पण खाली उतरत नाही, चालतच वरती. मम्मीला घेऊन या, मम्मी घेऊन या. उतर खाली. चालायचं माहित नाही, चालायचं माहित नाही म्हणतो. हा इथे छोटासा मैदान आहे, आणि मैदानाच्या समोरच बघा झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या बरोबर पाठीमागे समर्थांचा मठ आहे. हे बघा मित्रांनो, समोर झेंडा दिसतोय, तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. येऊन गेले. तर मित्रांनो, आता आम्ही समर्थांच्या मठामध्ये पोचलोय. हा मठ आहे. आम्ही संध्याकाळच्या टायमावरती आलोय मठामध्ये. इथे आल्यावरती अगदी मन प्रसन्न होतो, मस्त वेगळं मठ आहे. इथे आल्यावरती मन शांत होतं अगदी.